व्यक्ती नाही जो मार्केटिंग करत नाही. एवढंच नाही, आपला शेतकरी जरी असला तरी माझ्या शेतातलं जे पीक आहे तो विकतो म्हणजे तो सुद्धा मार्केटिंगच करतो. जगात अशी कुठलीच कन्सेप्ट नाही की जे मार्केटिंग करत नाही. जगात असा कुठलाच व्यक्ती नाही तो जो मार्केटिंग करत नाही. मग आपल्याला ह्या मार्केटिंगमध्ये कुठल्याही प्रकारचं कमीपणा वाटण्याचं काहीच कारण नाही. प्रोफेशनल बिझनेस आहे, ऑनलाईन बिझनेस आहे, एवढा ट्रान्सपरंट बिझनेस आहे. कोणालाही पैसे डबल करून देण्याचा आमिष नाही. कष्ट केले तर तुम्ही बिझनेस दिला तरच मला कमिशन द्यायचे, बिझनेस न देता मला तुम्हाला पैसे द्यायचे नाही. त्याच्यामुळे कंपनी पळून जाईल का काही विषय नाही. तुम्ही पेमेंट दिलं, त्याचं प्रोडक्ट तुम्हाला मिळालं, विषय व्यवहार क्लिअर झाला. काम केलं तरच कमिशन द्यायचं. इतका ट्रान्सपरंट बिझनेस आहे. म्हणून आज हा बिझनेस उभा करतानाही विचार केला होता. हा बिझनेस म्हणजे पृथ्वीवरती जोपर्यंत मनुष्य आहे तोपर्यंत हा बिझनेस आहे. कारण या पृथ्वीवरती जोपर्यंत मनुष्य आहे, हाडामासाचा माणूस आहे, तर त्या माणसाचा जन्म होता आणि तो भारतात जन्म, अमेरिकेत जन्माला येऊ नये तर जपान, चायनामध्ये जन्माला येऊ, त्याला वात, पित्त, कफ हा प्रॉब्लेम आहे. खाणं पिणं आपलं चुकीचं आहे, त्याचा त्रास वेळेनंतर होणारच आहे. मग एवढा मोठा बिझनेस तुम्हाला माहिती, याची ट्रान्सपरन्सी माहिती आहे, प्रोडक्टची क्वालिटी काय आहे हे तुम्हाला सगळं माहिती. एवढा मोठा बिझनेस आहे. सांगायचं तात्पर्य माझ्या पुढच्या पिढ्या जरी संपल्या तरी आपण तिथपर्यंत पोहोचणार नाही. कारण मी तुम्हाला सांगितलं का 40% जनता ऑलरेडीच आजारी आहे. दर वर्षाला 6 ते 7% आणि त्याच्यात वाढ आहे. आपण तर भोपळा पण फुटला नाही. एवढा अथांग समुद्र आहे. मग ह्या समुद्रातून आपण चमच्याने घ्यायचं का पाणी घ्यायचं, बादली लावायची का मोटर लावायची, तो तुमचा प्रश्न आहे. परंतु मी एकच सांगेल, जीवनामध्ये यश मिळवायचं असेल तर काहीतरी ध्येय पाहिजे, काहीतरी उद्दिष्ट पाहिजे. मग मी पण नेहमी सांगत असतो, आपल्याला नाही काही कोणाचं काही करता आलं, आपलं स्वतःचं करायचं असलं तर आपले स्वप्न तरी मोठी पहा. स्वप्न मोठे पहा म्हणजे काय, आपल्याला घर असावं. किती लोकांना असं वाटतं का आपलं स्वतःचं, हे काका जे आहेत त्यांचं सोडून असे किती लोक आहेत ज्यांना असं वाटतं का आपलं स्वतःचं घर असावं. घर असावं, नको 4 भिंती, सुंदर घर असावं. बरोबर आहे की? किती लोकांना असं वाटतं स्वतःचं घर असावं. मी नेहमी सांगत असतो घर असावं सुंदर. पण कसं, आपण मी म्हणत नाही का जगात एक नंबर असावं, पण आपण ज्या परिसरात राहतो, आपण ज्या गावात राहतो तिथं तरी आपल्यासारखं घर नसावं. नाही तर घराला 25 लाख पण लागतात, 50 लाख पण लागतात, 5 कोटी पण लागतात. पण असं घर असेल का आपल्या परिसरात नसतं. आपल्याला शेतीवाडी पाहिजे असेल तर आपल्या परिसरामध्ये शेती कोणाला नसेल एवढी शेती आपल्याला आहे. आपल्याकडं पैसा एवढा पाहिजे का आपल्या इतकी एवढी कोणाकडे नसावी. आपल्याकडं सोनं एवढं पाहिजे का आपल्या इतकं सोनं कोणाकडे नसलं पाहिजे. त्याला काहीतरी उद्दिष्ट आहे, त्याला काहीतरी ध्येय आहे, तेव्हा कळतं का आपल्याला कुठपर्यंत पोहोचायचं. जर ध्येयच नसेल तर मग आपण मोठ्या लेवलला पोहोचू शकत नाही. म्हणून मी या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी खूप सुंदर माहिती दिली, त्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून आभार.